माझे नाव अमोल आहे आणि मी एका शाळेत शिक्षक होतो. माझे लग्न होऊन 2 वर्षे झाली होते. माझ्या बायकोचं नाव अंकिता असून ती दिसायला सुंदर व भरदार शरीराची होती आणि ती आता आई होणार होती. माझ्या बायकोला सध्या 8वा महिना चालू होता आणि त्यातच माझी बदली झाली. मग मी माझ्या सासू सासऱ्यांना बोलावून घेतलं आणि त्यांना सांगितलं की माझी शहरातील एका शाळेवर बदली झाली आहे आणि या अवस्थेत अंकिताला एकटीला सोडून जाणं बरोबर नाही. त्यामुळे तिला घेऊन जा. मग मी तिला तिच्या माहेरी पाठवून दिले. परंतु आता माझं सर्व काम मलाच करावं लागणार होतं आणि एवढ्या कमी पगारात नोकरानी ठेवणं शक्य नव्हतं. परंतु देवाने माझं म्हणणं ऐकलं आणि माझा पगारच वाढला आणि मी एका फ्लॅटमध्ये शिफ्ट झालो. मी जिथे राहू लागलो तिथेच पाठीमागच्या गल्लीत माझी आत्या आणि तिची मुलगी राहत होती. मामांचे काही दिवसापूर्वीच निधन झाले होते. एके दिवशी आत्या माझ्या घरी आली आणि म्हणाली, अमोल, तुझी बायको कुठे आहे? तेव्हा मी आत्याला म्हणालो, तिला 8वा महिना सुरू आहे आणि ती माहेरी गेली आहे. मग मी आत्याला म्हणालो, मला वाटतं एक नोकरानी ठेवावी, म्हणजे मला कामाचा त्रास होणार नाही. तेव्हा आत्या म्हणाली, अमोल, तुला नोकरानी ठेवायची काहीच गरज नाही, मी आहे ना. तुझी बायको येईपर्यंत मीच तुझी काळजी घेईन. मग मी विचार केला की मला कोणाला तरी कामाला ठेवायचे आहे, तर आत्यालाच 2 पैसे शिल्लक देऊ. मग दुसऱ्या दिवशीपासून आत्या रोज माझ्या घरी येऊ लागली. एके दिवशी अचानक आत्या म्हणाली, अमोल, मी काही दिवसांसाठी माझ्या मैत्रिणीच्या गावी जाणार आहे. तिच्या मुलीचे लग्न आहे, त्यामुळे मला यायला जमणार नाही. मी वापस येईपर्यंत माझी मुलगी येईल आणि ती तुझ्यासाठी जेवण वगैरे बनवेल. मी म्हणालो, ठीक आहे. मला कामाशी मतलब होता, त्यामुळे मी होकार दिला. दुसऱ्या दिवशी शाळेला सुट्टी असल्यामुळे मी घरीच होतो. मी आराम करत होतो, तेवढ्यात दरवाजाची बेल वाजली. मी उठलो आणि दरवाजा उघडला तेव्हा माझी झोपच उडाली, कारण माझ्यासमोर एक अतिशय सुंदर तरुणी उभी होती. तिला बघून मी क्षणभर माझं भानच हरवून बसलो. तेवढ्यात ती म्हणाली, अमोल, मी पूजा, तुझ्या आत्याची मुलगी. आईने मला पाठवली आहे. तिच्या वाक्याने मी भानावर आलो. आत्याची मुलगी इतकी देखणी आणि मादक आहे हे मला आजच समजले होते, कारण तिला पाहण्याची ही माझी पहिलीच वेळ होती. तिने शॉर्ट ड्रेस घातलेला होता आणि त्या ड्रेसमध्ये ती खूपच सुंदर दिसत होती. मला तर काही समजतच नव्हतं ती असं का वागत होती. मी तिला आत घेतले आणि सगळे कामे समजावून सांगू लागलो. मग मी तिला म्हणालो, पूजा, तू एवढी मोठी असूनसुद्धा शॉर्ट ड्रेस का घातला आहेस? तेव्हा ती म्हणाली, शहरात असेच कपडे घालतात आणि मी घरातच असते, कुठे जात नाही. परंतु मला आईने तुझ्याकडे पाठवले. नंतर मी काही बोललो नाही. मग ती कामाला लागली तेव्हा मी तिच्याकडे एकटक नजरेने बघतच होतो. पूजा काम करताना अतिशय सुंदर दिसत होती. तिच्या इतकी सुंदर मुलगी मी पहिल्यांदाच पाहत होतो. ती इतकी सुंदर असूनही तिला माझ्या घरी काम करावे लागत आहे आणि कुठली आई आपल्या मुलीला शॉर्ट कपडे घालू देईल? मला आत्याचा खूपच राग आला होता. पूजाचं वय आता लग्नाचं झालं होतं आणि अजूनही आत्याने पूजाचं लग्न केलं नव्हतं. तिला पाहता पाहता मी विचारलं की पूजा, तू अजून लग्न का केलं नाहीस? तेव्हा पूजा म्हणाली की अमोल, लग्न करण्यासाठी पैसा लागतो आणि तो कुठून आणायचा? बाबांचं निधन झाल्यापासून सगळी जिम्मेदारी आईवरच आहे आणि ती एकटी एवढा पैसा कुठून आणणार? मी म्हणालो, हे खरं आहे, परंतु पूजा दिसायला इतकी सुंदर होती की तिच्याशी कोणीही लग्न केलं असतं. आता पूजा दररोज माझ्या घरी येऊ लागली, पण हळूहळू तिच्या वागण्यात मला बदल जाणवायला लागला. ती माझं काम आता खूप मन लावून करत होती. एकदा मला बोलता बोलता तिने माझ्याकडून माझ्या बायकोविषयी सगळी माहिती काढून घेतली. मीही आपलं म्हणून तिला बायकोविषयी सगळं सांगितलं आणि मग हे ऐकून पूजा खूपच खुश झाली. माझी बायको काही महिने तरी इथे येणार नाही याचा तिला खूपच आनंद झाला होता. माहीत नाही का, पण पूजाचं वागणं मला विचित्र वाटलं. आता ती माझ्यासाठी रोज नवीन नवीन पदार्थ बनवू लागली. मला वाटलं तिचं कामच आहे म्हणून ती असं करत असेल. पूजा माझ्या आवडीचे कपडे घालू लागली, माझं हर एक काम करू लागली. मी तिला म्हणायचो की तुला एवढं सांगितलं तेवढंच काम कर, पण पूजा काही ऐकत नव्हती. ती जसं काही माझी बायको असल्यासारखं वागत होती. तिला माझ्या घरी येऊन 8च दिवस झाले होते. मी तिला विचारलं की आत्या कधी येणार आहे? तेव्हा ती म्हणाली, अमोल, आई ज्या लग्नासाठी गेली आहे ते लग्न अजून झालेच नाही, म्हणून आई अजून काही दिवस गावाकडेच राहणार आहे. मलाही तिचं बोलणं खरं वाटलं आणि मी म्हणालो, ठीक आहे. आता पूजाच्या राहण्यात बदलच झाला होता. ती साडी नेसून येऊ लागली आणि साडीत तर ती एखादी अप्सराच दिसत होती.
ती केसांमध्ये गुलाब लावायची. तिच्या केसातील गुलाबाचा सुगंध आला की माझं मन अगदी भरून जायचं आणि तिच्याकडे आकर्षित व्हायचं. तेव्हा मला माझ्या बायकोची खूपच आठवण यायची. माहीत नाही का, पण पूजा माझ्या बायकोसारखाच राहण्याचा प्रयत्न करायची. कारण माझ्या बायकोविषयी मी तिला सर्व सांगितलं होतं. पूजाला असं वागताना पाहून मला माझ्या बायकोची नेहमी आठवण यायची. पण समोर पूजाच असायची. मी त्या क्षणी माझे विचार बदलायचो आणि माझ्या कामाकडे लक्ष द्यायचो. आता मी पूजाला सांगितलं की इथून पुढे तू फुल ड्रेस घालत जा, शॉर्ट ड्रेस घालत जाऊ नकोस. कारण तिला त्या ड्रेसमध्ये पाहून मला विचित्र वाटत होतं. एकतर मी घरात एकटाच पुरुष आणि पूजा तरुण व सुंदर होती. आणि जर तुमच्यासमोर एखादी सुंदर मुलगी शॉर्ट ड्रेसमध्ये वारंवार येत असेल तर कुठलाही पुरुष मोहित होऊ शकतो. पण पूजा मात्र एक स्त्री असूनसुद्धा जराही लाजत नव्हती. आणि एक दिवस माझ्या आयुष्यात असं काही घडलं की त्यामुळे पूर्ण माझं आयुष्य उद्ध्वस्त झालं होतं. मला तर स्वतःवर विश्वासच बसत नव्हता की हे सर्व माझ्यासोबत घडत आहे. एक दिवस पूजा सर्व कामावरून तिच्या घरी निघाली. तेव्हा अचानक जोराचा पाऊस सुरू झाला. त्यामुळे तिला घरी जाता येईना. मग मी तिला म्हणालो, पूजा आजची रात्र इथेच थांब. तिच्याही घरी कोणीच नव्हतं, कारण आत्या गावी गेलेली होती. मग त्या रात्री पूजा माझ्या घरी थांबली. तिने जेवण बनवलं. आम्ही दोघांनी मिळून जेवण केलं. मग मी माझ्या खोलीत मोबाईल पाहत बसलो आणि तिला हॉलमध्ये सोफ्यावर झोपायला सांगितले. ती दिवसभर काम करून थकल्यामुळे लगेच झोपी गेली. मी अजूनही मोबाईल पाहत होतो. साधारण रात्रीचे 12 वाजले होते. मी पाणी पिण्यासाठी स्वयंपाकघरात गेलो. पाणी पिऊन खोलीत परत जाताना माझी नजर पूजाकडे गेली. रात्रीच्या मंद प्रकाशात पूजा अतिशय आकर्षक वाटत होती. तिच्या केसांची बट तिच्या गालाला स्पर्श करत होती. पूजा झोपेत असतानाही सारखी सारखी केसाच्या बटीला कोमल हाताने बाजूला करत होती. पण ती खोडकर बट काही केल्या बाजूला जात नव्हती. त्यामुळे पूजाची झोपमोड होत होती. मी पूजाला झोपलेलं पाहून तिच्याकडे खूपच आकर्षक होऊ लागलो. मग हळूहळू मी पूजाला जवळ गेलो आणि दोन्ही गुडघे टेकून खाली बसलो. मी पूजाच्या गालावरची बट बाजूला करण्यासाठी हात पुढे केला. बाहेर जोराचा पाऊस सुरू होता. त्यावेळी पूजा घाबरून उठली. तेव्हा अचानक वीज कडकडली आणि पूजाने मला घट्ट मिठी मारली. पूजा झोपेत होती, पण मी मात्र जागीच होतो. पण पूजाच्या स्पर्शाने माझ्या अंगात काहीतरी वेगळंच संचारलं होतं. मी पण पूजाला घट्ट मिठी मारली. भीतीपोटी ती मला अजूनच पिलगत होती. आम्ही दोघे एकमेकांच्या मिठीत भान हरपून बसलो होतो. पूजाचा तो स्पर्श मला हवाहवासा वाटू लागला. तसंही माझ्या बायकोसोबत इच्छा पूर्ण होत नव्हत्या आणि आम्ही दोघेही एकमेकांवर प्रेमाचा वर्षाव करत होतो. त्यावेळी पूजा म्हणाली, अमोल, तू मला पहिल्याच नजरेत आवडला होता. त्यामुळे मग तुझे प्रेम मिळावे म्हणून मी तुला माझ्याकडे आकर्षित करण्याचे बहाणे शोधत असे. काही वेळाने पाऊस बंद झाला आणि आम्ही दोघेही शांत झालो आणि एकमेकांच्या मिठीत तेथेच झोपी गेलो. त्यानंतर सकाळी जाग आली. मला स्वतःलाच या अवस्थेत पाहून काय करावे सुचत नव्हते. मी पटकन पूजाला बाजूला केलं आणि माझ्या खोलीत निघून गेलो. माझ्या डोळ्यासमोर माझ्या बायकोचा चेहरा येत होता. तिला हे कळाले तर काय होईल? ती मला घटस्फोट देईन आणि सोडून जाईल का? माझं बाळ या जगात येणार होतं. त्याच्या नजरेत बापाचा काही मान राहणार नाही. नातेवाईकांना ही गोष्ट समजली तर ते माझ्याबद्दल काय विचार करतील? या सर्व विचारांनी माझं डोकं जड झालं होतं. मी माझ्या खोलीत बसून हा सगळा विचार करत होतो. थोड्या वेळाने पूजा आंघोळ करून माझ्या खोलीत आली. मान खाली घालून म्हणाली, अमोल, आपल्या दोघात रात्री जे काही झालं ते मी कधीच विसरू शकत नाही. मी म्हणालो, पूजा, मला माफ कर. तेवढ्यात पूजा मला म्हणाली, थांब अमोल, तुला माफी मागायची काहीच गरज नाही. चूक माझीच आहे. मी जेव्हापासून तुझ्या घरी येते तेव्हापासून तू कधीही माझ्याकडे वाईट नजरेनं बघितलं नाही आणि तुझं हे वागणं मला खूप आवडत होतं. आणि तू मला शॉर्ट ड्रेस न घालता फुल ड्रेस घालायला सांगितले. जे माझ्या आईने करायला हवं होतं ते तू केलं. अमोल, मी तुझ्यासोबत एकटी घरात असून आणि नात्यातली असूनसुद्धा तू माझा फायदा घेतला नाही आणि यामुळे मला तुझ्या बायकोच्या नशिबाचाही हेवा वाटायचा. आणि म्हणून मी तुझ्याकडून तिच्याविषयी सगळं माहिती करून घेतलं आणि तिच्यासारखंच वागायचा प्रयत्न करत होते. साडी नेसणं, वेणीत गुलाब लावणं हे फक्त तुला आकर्षक करण्याचा प्रयत्न होता. कारण तुझं लक्ष माझ्याकडे जावं, पण तरीसुद्धा माझ्याकडे तू पाहत देखील नव्हता. खरंच तुझ्या इतका प्रामाणिक पुरुष मी अजून कुठे पाहिला नाही. पूजा हे सगळं बोलत होती तरी मी एखाद्या गुन्हेगारासारखं शांत उभा होतो. काही वेळाने मी तिला म्हणालो, मला माफ कर पूजा. जे झालं ते विसरून जा. मी तुला काही पैसे देतो. उद्यापासून माझ्या घरी येऊ नकोस.
त्यावर पूजा म्हणाली, अमोल, मला पैसे नकोत. रात्री आपल्यात जे काही घडलं ते फक्त आपल्या दोघातच राहील. मी कोणालाही काहीही सांगणार नाही. तू निश्चिंत राहा. तुझ्या बायकोला याबद्दल काही समजणार नाही. तुझा संसार मी मोडू देणार नाही. तुझ्याकडून जी चूक झाली त्यासाठी मी सुद्धा तेवढीच जबाबदार आहे जेवढा तू आहेस. अमोल, काळजी करू नको, असे म्हणून पूजा तिच्या घरी निघून गेली. तेव्हापासून मी शाळेला काही दिवसांची सुट्टी घेतली आणि घरीच थांबलो, कारण माझं मन कुठेच लागत नव्हतं. त्यानंतर पूजा माझ्याकडे आली नाही आणि आत्यासुद्धा आली नाही. काही दिवस असेच निघून गेले आणि अचानक माझ्या बायकोचा फोन आला की तुम्ही बाबा झाले आहे आणि तुम्हाला मुलगी झाली आहे. मग त्या दिवसापासून मी माझ्या मुलीच्या आनंदात त्या रात्री जे काही झालं ते सर्व विसरून गेलो आणि आता माझी बायको परत आली होती आणि मी माझ्या मुलीसोबत खूप खुश होतो. तेव्हा एके दिवशी अचानक माझ्या दरवाजाची बेल वाजली आणि मी दार उघडून पाहिलं तर तिथे कोणीतरी गिफ्ट ठेवलेलं होतं. मी घराच्या आजूबाजूला नजर फिरवली तर कुणीच दिसले नाही. तेव्हा मी गिफ्ट घेऊन घरात गेलो आणि उघडून बघितले तर त्यामध्ये लहान बाळाची खेळणी आणि कपडे होते आणि एक गुलाब होता. मला समजलं होतं की हे गिफ्ट पूजाने ठेवलं आहे. माझ्या बायकोने विचारले की हे गिफ्ट कोण ठेवून गेलं असेल. तर तेवढ्यात माझी नजर त्यात असलेल्या चिठ्ठीवर गेली. तेव्हा मी ती चिठ्ठी काढली आणि पाहिले तर त्यामध्ये माझ्या मुलीसाठी शुभेच्छा दिल्या होत्या, मात्र नाव लिहिलं नव्हतं. मी माझ्या बायकोला म्हणालो, असेल कोणीतरी. ती पुढे काही बोलणार तेवढ्यातच बाळ जोरजोरात रडायला लागलं आणि माझी बायको ते सर्व विसरून गेली. त्यानंतर पूजा मला कधीही दिसली नाही. तिने मला दिलेलं वचन पाळलं होतं. आज केवळ तिच्यामुळेच माझा संसार सुखासमाधानानं चालला होता आणि आम्ही नवरा बायको आमच्या मुलीसोबत आनंदाने जीवन जगत होतो. मंडळी, जर तुम्हाला कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.